friends. In our last lecture, we start our first topic, that is living world and classification of microbes. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपलं पहिलं प्रकरण होतं लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. इन दॅट फर्स्ट पार्ट वी स्टडी अबाउट व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे जैवविविधता म्हणजे काय आणि त्याची वर्गीकरण करण्याची गरज का आहे, या गोष्टींचा काय केला आपण अभ्यास केला. आफ्टर दॅट देर आर डिफरंट टाईप ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑलरेडी वी स्टडी अबाउट द प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक. व्हॉट इज मीन बाय यूकॅरियोट्स, प्रोकॅरियोट्स, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर or bicellular. Okay, today we have to study about the different kingdom, that is kingdom Monera, Protista, fungi, then plantae, animalia. तर आज आपल्याला मित्रांनो यांचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये किंगडम, वेगवेगळे किंगडम आहेत. सो लेट स्टार्ट. आपण काय करूया, आता सुरुवात करूया. पहा, द फर्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये मोनेरा, किंगडम मोनेरा. तर पहा, जर त्या ठिकाणी जर पाहिलं आपण, फर्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर अ बटर मिल्क ऑन ए क्लीन ग्लास स्लाइड, डायल्यूट इट विथ अ लिटल वॉटर, केअरफुली कीप अ कवर स्लिप, ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. व्हॉट डिड यू सी? Moving small rod like microbes are lactobacilli, bacteria. All type of the bacteria and green algae are included in the kingdom Monera. In that kingdom Monera, तर काय म्हटलेलं आहे पहा मित्रांनो, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, एक कृती दिलेली आहे. एक काय घ्या म्हटलं त्यांनी, स्मॉल स्लाइड घ्यायला सांगितले आहे. पहा, फर्स्ट काय म्हटलं त्यांनी, टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ द कर्ड और बटर मिल्क, म्हणजे काय घ्या, एक तर दही घ्या आणि त्याचा छोटासा थेंब घ्यायला सांगितला आहे. ड्रॉप म्हणजे एक छोटासा थेंब. एक तर दही असेल त्याचा एक छोटासा थेंब घ्या, किंवा ताक आपण म्हणतो त्याचा छोटासा एक थेंब घ्या. तर तो काय करा, कशावरती ठेवा, क्लीन स्लाईडवरती, म्हणजे एक स्लाईड घ्या अशा पद्धतीनं, त्याच्यावरती तो ठेवा. डायल्यूट इट विथ अ लिटल वॉटर, केअरफुली कीप ए कवर स्लिप, त्याला काय करा, थोडासा एक पाण्याचा थेंब त्याच्यावरती काय करा, टाका. आणि नंतर काय त्याच्यावरती टाका, अशी कवर स्लिप असते ती त्याच्यावरती काय करा, पुट करा. ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप, आणि हे कशा खाली ठेवायची स्लाईड, तुम्हाला मायक्रोस्कोप खाली ठेवायची, सूक्ष्मदर्शकाखाली काय करायचे आहे, ठेवायची आहे. पहा, व्हॉट डिड यू सी? मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय पाहायला भेटतात, अशा पद्धतीने पहा, तुमच्या समोर हे असतील, अशा पद्धतीने तुम्हाला काय पाहायला भेटतात, त्या ठिकाणी लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पहा, ऑल टाईप ऑफ द बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. तर काय काय होतं मित्रांनो त्या ठिकाणी, ब्ल्यू ग्रीन अल्गी असेल, त्याचप्रमाणे काय असेल, किंगडम मोनेरा असेल. ह्या सर्व किंगडम मोनेरामध्ये आपल्याला काय पाहायला होतं, इन्क्लूड झालेलं पाहायला भेटतात. म्हणजे इन्क्लूड म्हणजे समावेश झालेला आहे. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असेल, त्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गी असेल. ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, या गोष्टी त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, पाहायला भेटतात. मग त्याचे टाईप दिलेले आहेत पहा तुम्हाला, कोणते कोणते आहे. क्लॉस्ट्रिडियम टेटेनी म्हटलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, ट्रेपोनेमा पॅलिडम म्हटलेलं आहे. विब्रिओ कोलेरी म्हटलेलं आहे. त्यानंतर साल्मोनेला टायफी म्हटलेलं आहे. क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम म्हटलेलं आहे पहा. त्यानंतर काय म्हटलं आहे, स्टॅपिलोकोकस ऑरियस म्हटलेलं आहे. त्यानंतर लेगिओनेला प्न्युमोनिया, असंही त्याची वेगवेगळी नावं आहेत मित्रांनो. ती तुम्हाला वारंवार वाचावं लागतील आणि ते लक्षात ठेवावे लागतील. त्यांच्या स्पेलिंगसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. स्पेलिंग थोडे अवघड आहेत, परंतु त्या तुम्हाला प्रॅक्टिसने काय होतील, रिमेंबर होऊन जातील. पहा, पुढे त्याची कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. व्हॉट इज मीन बाय कॅरेक्टरिस्टिक, त्याची वैशिष्ट्य म्हणतो आपण त्याला. पहा, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आर गिवन देअर,
ऑल दी ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय तर एकपेशीय असतात. सेकंड दिलेला आहे दे मे बी ऑटोट्रॉपिक ऑर हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय स्वयंपोषी. त्यानंतर हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय परपोषी. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये स्वतःचं अन्न ते काय करतात स्वतः तयार करतात. फूड काय करतात मेक फूड देमसेल्फ. स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असेल तर ऑटोट्रॉपिक असेल. हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय डिपेंड्स ऑन अदर ॲनिमल ऑर प्लांट फॉर फूड. म्हणजे अन्नासाठी दुसऱ्या प्राणी किंवा वनस्पतींवरती अवलंबून असतात त्याला काय म्हणतात हेटेरोट्रॉप. म्हणजे शक्यतो वनस्पतींवरती अवलंबून असतात. प्राणी हे काय आहेत हेटेरोट्रॉप आहेत. हेटेरोट्रॉपिक आहेत प्राणी म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असतात. थर्ड पॉईंट दिला आहे पहा. दीज आर प्रोकॅरिओटिक सेल्स विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनलीज. पहा काय म्हटलेलं आहे दीज आर प्रोकॅरिओटिक सेल विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनलीज. प्रोकॅरिओटिक म्हणजे काय तर तुम्हाला सांगितलं आहे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. त्या मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला या संदर्भात सांगितलेलं आहे. तर हे कसे असतात तर प्रोकॅरिओटिक असतात. कसे असतात आदी केंद्रके असतात. काय म्हटलं दीज आर द प्रोकॅरिओटिक सेल. आता सेकंड टाईप आहे. व्हॉट इज द सेकंड टाईप. सेकंड टाईप इज किंगडम. त्याच्यामध्ये येतं प्रोटिस्टा. पहा किंगडम प्रोटिस्टा. इन दॅट देर आर गिवन अनदर ॲक्टिव्हिटी. दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे ती कोणती आहे पाहूया. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ द पॉन्ड वॉटर ऑन ए ग्लास स्लाइड. ऑब्झर्व इट अंडर द लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. You will find some motile microbes with irregular shape. These are amoeba. पहा मित्रांनो किंवा त्याला अमिबी म्हणू शकतो आपण त्याला. तर काय घ्यायला सांगितलं आहे ज्याप्रमाणे वरती ॲक्टिव्हिटी केली होती आपण एक स्लाईड घ्यायची आहे आणि एक काय छोटंसं काय म्हणू आपण त्याला पॉन्ड असेल म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे तर त्याच्यातून काय घ्या एक छोटासा पाण्याचा थेंब घ्या आणि तो काय करा या स्लाईडवरती टाका. काय म्हटलेलं आहे प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ द ड्रॉप ऑफ द पॉन्ड वॉटर ऑन ए ग्लास स्लाईड. म्हणजे ग्लासमध्ये काचेची पट्टी म्हणतो आपण त्याला. पहा ऑब्झर्व अंडर द लो पॉवर अँड हाय पॉवर मायक्रोस्कोप. याच्यावरती काय यांनी सांगितलं नाही आहे इथे पण याच्यावरती काय ठेवायची एक स्लाईड ठेवायची ग्लास स्लाईड. ओके अँड ऑब्झर्व अंडर दी हाय पॉवर मायक्रोस्कोप. तुम्हाला मायक्रोस्कोपच्या खाली ती ठेवायची आहे आणि काय करायचं पाहायचं आहे. पहा यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप. दीज आर अमिबी. आणि त्याच्याखाली मोटाईल. मोटाईल म्हणजे काय तर हलणारे मायक्रोब्स आपल्याला पाहायला भेटतात आणि ते कसे असतात त्या ठिकाणी पाहिलं तर इरेग्युलर शेपमध्ये असतात. म्हणजे त्यांचा आकार कसा असतो वेगवेगळा. आता हा अमिबा आहे समोर याचा आकार कसा असेल इरेग्युलर असतो. याचा आकार असा फिक्स नसतो. कसाही असेल कसाही तुम्ही लिहू शकता कशाही पद्धतीने त्याचा आकार काढू शकता. ओके आता या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा ऑलॉक्स दिलेला आहे पॅरामेशियम दिलेला आहे युग्लिना दिलेला आहे आणि लास्ट आहे तो अमिबा आहे. तर पहा त्याच्यामध्ये ते कशामध्ये येतं तर प्रोटिस्टामध्ये येतात. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक पहा काय आहे. प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन न्यूक्लियस एन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. पहा प्रोटिस्टा काय आहे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम आहे म्हणजे एक पेशी आहे. सिंगल सेल्ड म्हणजे काय तर एक पेशी आहे. पहा ऑर्गॅनिझम विथ डिफाईन न्यूक्लियस एन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि त्या ठिकाणी काय असतं जर आपण या ठिकाणी जर पाहिलं प्रोटिस्टामध्ये तर त्यांना न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस म्हणजे काय तर केंद्रक म्हणतो आपण त्यांना. पहा या ठिकाणी दिसत असेल. सेकंड पॉईंट दिलेला आहे. सेकंड दे हॅव स्युडोपोडिया म्हणतो आपण त्याला. तर स्युडोपोडिया ऑर हिअर लाईक सिलिया ऑर व्हिप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय मित्रांनो तर हालचाल म्हणतो आपण त्याला. तर काय म्हटलं त्याने स्युडोपोडिया ऑर हिअर लाईक सिलिया. सिलिया म्हणजे काय तर केसांसारखे साईडला जर पाहिलं आता इथे ऑब्झर्वेशन जर केलं याचं तर पॅरामेशियमची ॲक्च्युअली डायग्राम या ठिकाणी जी दिलेली आहे त्यापेक्षा जर आपण व्यवस्थित त्याचं जर ऑब्झर्वेशन केलं पहा ही डायग्राम जर तुम्ही ऑब्झर्व केली अशा पद्धतीनं तर हे शेजारी पहा तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला हे पहा हे दिसत असेल तुम्हाला सिलिया म्हणजे काय तर केसांसारखा असा भाग असतो. पहा याच्या लास्ट तुम्हाला असं कळणं दिसत असेल. म्हणजे सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये काय असतात सिलिया असतात. काय असतात सिलिया असतात. पहा म्हणजे या ठिकाणी त्यांनी दिलेलं जे कॅरेक्टरिस्टिक आहे
आणि ते सिलिया कशासाठी असतात? लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय तर हालचाल करण्यासाठी, म्हणजे एका जागेवरून दुसरीकडे जाण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो? लोकोमोशन म्हणतो. थर्ड म्हटलेलं आहे दे आर ऑटोट्रॉप्स. ते काय आहेत? ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय तर स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न काय करतात? स्वतः तयार करतात. एक्झाम्पल दिले त्यांनी युग्लिना. हे पहा या युग्लिना म्हटलेलं आहे. दुसरं काय म्हटलं? ऑलॉक्स म्हटलेलं आहे. कंटेन क्लोरोप्लास्ट आणि त्याच्यामध्ये काय असतं? क्लोरोप्लास्ट म्हणजे हिरवे अशा पद्धतीने असतं पहा. तर थर्ड पॉईंट आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर फंगी दिलेली आहे तुम्हाला, किंगडम फंगी. तर त्याच्यामध्ये पाहूया तुमच्या समोर या ठिकाणी आहे बुरशीसारखा आकार त्या ठिकाणी त्याला असतो, फंगी तुम्हाला माहिती असेल. तर पहा, तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट दिलेले आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे स्पोरेंजियम म्हटलेलं आहे, त्यानंतर काय म्हटले? कोल्युमेला म्हटलेलं आहे, ॲपोपी फिसिस म्हटलेलं आहे, हायपा म्हटलेलं आहे, रायझॉइड्स म्हटलेलं आहे, स्पोरेंजिओफोर म्हटलेलं आहे. अशा प्रकारे फंगीचे पार्ट त्या ठिकाणी दिलेले आहे पहा. तर पहा फंगी म्हणजे काय काय दिलेलं आहे, ॲक्टिव्हिटी पहा त्याच्यामध्ये. टेक ए मॉइस्ट पीस ऑफ द बियर्ड ऑर अ भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2 to 3 days. आफ्टर 2 to 3 days a fine cotton thread like tuft is found growing on the structure of the surface of the bread. Prepare a temporary mount of the few threads from this culture and observe it under the microscope. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, खूप सोपी ॲक्टिव्हिटी आहे ही, तुम्ही ऑब्झर्वसुद्धा केलेली असेल आपल्या घरामध्ये. पहा, जर भाकरीचा एखादा तुकडा जर राहिला असेल आणि तो तुकडा जर बराच वेळ आपण कशामध्ये एखाद्या डब्यामध्ये जर चुकून राहिला आणि तो डबा 1-2-3 दिवसांनी जर आपण उचकला तर त्या डब्यामध्ये आपण जर ती भाकर पाहिली तर त्या भाकरीवरती आपल्याला बुरशी आलेली पाहायला भेटते. मग त्याचे छोटे छोटे पार्टिकल तुम्हाला काढायचे आहेत आणि ते स्लाईडवरती ठेवून कशाखाली ऑब्झर्व करायचे आहे? तर मायक्रोस्कोप खाली. अशी सिंपल ॲक्टिव्हिटी आहे पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता पुढे जाऊया. पुढच्या पेजवरती त्याची कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहेत. एवढी कॅरेक्टरिस्टिक आज आपण पाहणार आहोत पहा. त्यानंतर बाकीचा पार्ट आपण लास्ट लेक्चर होईल त्यामध्ये पाहणार आहोत पहा. कॅरेक्टरिस्टिक पाहूया काय दिलेत कॅरेक्टरिस्टिक. तर त्याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं किंवा निरीक्षण जर केलं आपण तर आपल्याला पहा, दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हिट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. हिट्रोट्रॉपिक म्हणजे काय तर दुसऱ्यावरती अवलंबून असणारे असतात. ते कसे असतात? दुसऱ्यावरती अवलंबून असणारे असतात. म्हणजे त्याला काय म्हणतात? त्यांनी हिट्रोट्रॉपिक म्हटलेलं आहे पहा. हिट्रोट्रॉपिक म्हणजे कसं? दुसऱ्यावरती अवलंबून असणारे. म्हणून तो पॉईंट त्या ठिकाणी कोणता आलेला आहे? दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हिट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजे ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात. परपोषी म्हणतो आपण त्याला. सेकंड पॉईंट दिला आहे मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स दे फीड अपॉन डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे ते कसे असतात? सॅप्रोट्रॉप्स म्हणजे जे वेगवेगळे घटक मेलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं पाहिजे डिकेईंग म्हटलेले किंवा नाश पावलेले जे घटक आहेत तर त्या नाश पावलेल्या घटकांवरती ते काय करतात? जगतात. तिसरा पॉईंट दिला आहे तुम्हाला देअर सेल ऑल इज मेड अप ऑफ द टफ अँड द कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन म्हटलेलं आहे पहा. तर ते काय म्हटलेलं आहे? इट इज मेड फॉर टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन म्हटलेलं आहे. फोर्थ नंबरचा पॉईंट पहा, सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. पहा, सम फंगी आर थ्रेड लाईक कशी असते? थ्रेडसारखी असते. सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आता 5 नंबर म्हटलेलं आहे. एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला पहा, बेकर्स ईस्ट. एक्झाम्पल पहा, बेकर ईस्ट म्हणतो आपण त्याला. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण बेकरीमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी ईस्ट वगैरे तयार करतात पहा. ॲस्परगिलस म्हणजे त्याच्यामध्ये काय किंवा ॲस्परजिलससुद्धा म्हणतात त्याला. फंगस ऑन अ कॉर्न म्हटलेलं आहे. त्यानंतर पेनिसिलियम आहे. मशरूम सगळ्यांना तर माहितीच असेल मशरूम, हे सुद्धा याचं एक्झाम्पल आहे. तर मेनी सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द फिटाकर. हिज 5 किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड. आता नेक्स्ट पॉईंट आपला जो असणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आणि आपलं त्या ठिकाणी आपलं फर्स्ट चॅप्टरसुद्धा काय होणार आहे? संपणार आहे. तर जास्तीत जास्त मित्रांना आपला व्हिडिओ काय करा? शेअर करा, जेणेकरून त्यांना हेल्प होईल. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू.